आमच्यासोबत कांड झाला की आम्हाला माहिती नव्हतं नो पार्किंग एरिया आहे आणि आमची गाडी RTO वाल्याने नेली. आता इथं त्यावेळी लिहिलेलं आहे TP बाग करून. घेवर राजस्थानला आलोय तर घेवर ट्राय नाही केला तर काय केला. गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. हा आहे डे 3 इन राजस्थान. आता मी आहे पुष्कर करून विलेज आहे, पुष्कर राजस्थानमध्ये आहे. आता करंट डिग्री जो आहे 16 डिग्री सेल्सिअस आहे. सकाळी 8 डिग्री पर्यंत गेलेला. ऊन बघा लय डोक्या तोंडा येते. आता आमचा प्लॅन असा आहे की इथनं आम्ही देवमाली जाणार आहे, जिथे बाबांचा दर्शन घ्यायसाठी जायचं आहे. म्हणजे काल जिथे गेलो देवमालीला, आज तिथं परत जायचं आहे. लगातार 3 दिवस जायचं आहे. तर आम्ही असं प्लॅन असं बनवलं आहे की आता इकडनं सकाळी देवमाली जायचं, तिथं 5 ते 10 मिनटात दर्शन वगैरे होऊन बाहेर निघू. इकडनं परत या साईडला जयपूरला जायचं. जयपूर इकडनं साधारण 125 किलोमीटर आहे, 3 तासाचा जर्नी आहे. तर इकडनं दर्शन झाला की इकडनं जयपूर जायचा. जयपूर गेला की तिथं जयपूरला स्टे करायचा आणि जयपूरला स्टे करून दुसऱ्या दिवशी फिरून परत संध्याकाळी इथं यायचा, दर्शन घेऊन इकडनं घरी. असं करून प्लॅन काय केलेला आहे. गाडीला थोडंसं गरम करून ठेवतोय, म्हणजे रात्रभर जे गाडीवरती हे बघा, रात्रभर गाडीवरती अशी पूर्ण पाणी आलेलं आहे. तर गाडी गरम करून घे. गाडी गरम करून झाल्यावर गाडीमध्ये बसून बाहेर. अगोदर इथं काय बघताय, चहा नाश्ता काय भेटला तर तो पण भेटेल. यायला काय आहेच माणसा, चाय नाश्ता काय भेटला तर ते पण करून घे. 36 लिटर 3250 डिझेल झाला. कार्ड मारा, कार्ड मशीन लिखे. ॲक्च्युली आत्ता जस्ट रिझर्वला लागली गाडी, तर इथनं जयपूर वगैरे पूर्ण ट्रॅव्हल करायचं आहे. त्याच्यामुळं इकडनं टॉपअप करून घेतला पूर्ण. खालीच गेलाय पूर्ण तो. हा मुंडकीवरती लागतो तो आणली ना क्रेन. यो इथनं रस्ता टर्न हे करताना चुकला. आता आम्ही पोहोचलोय देवमाली गावामध्ये. देवमाली गावाच्या हा मंदिर आहे इथे समोर. हा समोर मंदिर आणि मंदिराच्या जस्ट अपोजिट बाजूला इथे तो बाबा बसलेला आहे, तो सर्व झाडतो. आता आम्ही लाईनीत उभा राहणार आहोत. जास्त काही गर्दी नसते, थोडीफारच गर्दी असतं. पटकन तुमचं 1-2 ते 3 मिनिटात काम होऊन जाईल इथं. भगवान की सेवा करे ना, प्रेस रखे तो हम डाकू बड़े आप आगे प्रसाद खा लेनी भैया. तिकडनं दर्शन घेऊन आल्यानंतर इथं देवनारायणची मूर्ती आहे. देवनारायणच्या मूर्तीचं पाया पडायचं आणि इथं प्रदक्षिणा घालायचं आहे. आज जे पूर्ण ड्राईव्ह केलं दॅट इज 236 किलोमीटर्स. आता आम्ही आलो आहे जयपूरमध्ये. जयपूरमध्ये जेवणासाठी थांबलेलो आहे. पाठी जो रेस्टॉरंट दिसतोय तिथे थांबलेलो आहे जेवणासाठी. घरनं बनवून घेतलेलं, म्हणजे काल तिथं रूम घेतलेली ना, तिथनं काल रात्रीचं पण जेवण बनवलं, आज दुपारचं पण जेवण बनवलं. सकाळी चाय नाश्ता वगैरे तिकडेच केला आणि तो जेवण घेऊन आम्ही आलो आहे हॉटेलवरती बसायला. इथनं पण थोडासा काहीतरी खायला घेऊ, थोडं इकडचं खाऊ, थोडा घरनं बनवलेला आहे तो घेऊ. सेंट्रल म्युझियम जयपूरच्या इथं, आणि इथं कबूतर वगैरे आहेत आणि असं करून हा पूर्ण म्युझियम आहे. जाम मोठं आहे. आतमध्ये जायचा रस्ता बघतो, पण आतमध्ये जायचा कुठनं रस्ता आहे काही भेटत नाही. त्याच्यामुळे बाहेरनं तिथं 2-4 फोटो काढून घेतलं. आमचं
आमच्यासोबत कांड झाला. आम्ही इथं या स्पॉटला म्हणजे यो म्युझियम आहे समोर आणि म्युझियमच्या इथं गाडी पार्किंगला लावलेली. तर पार्किंगला गाडी लावलेली आम्हाला माहिती नव्हतं नो पार्किंग एरिया आहे आणि आमची गाडी RTO वाल्याने नेली. आता इथं त्यावेळी लिहिलेलं आहे TP बाग करून. तर यांना विचारला तर ते बोलतं हे रस्त्याचे पाठच्या बाजूला आहे, तिथं जाऊन गाडी भेटेल. तो आहे म्युझियम पाठी, तो दिसतो ना तो म्युझियम आहे. म्युझियमच्या पाठच्या बाजूला इथं RTOचं ऑफिस आहे. त्या RTO ऑफिसच्या इथं गाडी आणून लावलेली किंवा ही गाडी इथं. गाडी पार्किंगला लावून आम्ही आलो आहे रिक्षामध्ये. रिक्षावाला येऊ आम्हाला आता सगळा पॉईंट फिरवी. 150 रुपये घेतलात. 150 रुपयामध्ये सगळे जे पॉईंट आजूबाजूचे इथे ते फिरून घेऊ आम्ही. कारण की गाडीमध्ये फिरायला लय त्रास होतो आहे. कारण की गाडी कुठे पार्किंगला लावा, परत मध्ये जागा शोधा. मग त्याच्यामुळं रिक्षा घेतली. रिक्षामध्ये येऊ फिरवी चांगला. चलकी चाललो तर इकडनं त्यांनी म्युझियमच्या इथं नेलता. तर म्युझियममध्ये आतमध्ये 500 रुपये पर पर्सनमध्ये त्या काच महल, भूत बंगला त्या काय बघायचं. त्याच्यापेक्षा त्याला बोललो की दुसरा काहीतरी दाखवायला बोललो. याने आणलाय ये कल्लू चाचा शॉप, ओल्डेस्ट शॉप. आता इथं पण शॉपिंग करण्यासाठीच आहे. म्हणजे त्या राखेच्या ज्या चुड्या असतात ना त्या इथं रेडीमेड बनवलेल्या असतात. म्हणजे त्यांच्या शोरूममध्ये बनवत असतात, त्या इथं असलेलं आहे. आणि लेदरच्या शूज भेटतात. म्हणजे 20 ग्रामपर्यंत लेदरच्या शूज भेटतात. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तिथं घ्यायसाठी आलो आहे. आता आलो आम्ही जलमहलच्या इथं. जलमहल म्हणजे जो महल पाण्यामध्ये बनवलाय म्हणून त्याचं नाव जलमहल बनवलंय. का दाखवतोय हे बघा. यो खालच्या बाजूला पाणी आणि यो महल बनवलाय मधील, त्याच्यामुळे जलमहल नाव दिलं आहे. हे लोकेशनवर जर यायचं असेल ना तर सकाळी आलेला बरा असेल. सकाळी पाणीमध्ये महलच्या आजूबाजूला डोंगर आहे. त्या सगळ्या गोष्टी सकाळी बघण्यासाठी मजा आहे. रातच्या आला का फायदा नाही. जर महलमध्ये आतमध्ये घेऊन गेलं असतं तर काय फायदा असता. पण बाहेरची काय बघणं आहे हे तर फोटोन पण बघितलं असतं. इकडनं पूर्ण त्यांनी रिक्षामध्ये 150 रुपयामध्ये पूर्ण जयपूरचे जे काही पॉईंट्स आहेत ते फिरवण्याचा प्रयत्न याच्यासाठी केला कारण की मोस्ट ऑफ द गोष्टी ज्या आहेत त्या कुठे ना कुठे खरेदीच्या हिशोबाने किंवा अशा काही ठिकाण जिथं काय बघण्यासारखं नाही काय रात्रीच्या टायमिंगला. जर तुम्ही दुपारच्या टायमिंगला करत असाल हा गोष्ट तर दुपारच्या टायमिंगला इट इज वन ऑफ द ब्युटिफुल थिंग. कारण की तुमच्या गाडीचा डिझेल जाईल त्याच्यासोबत तुम्ही गाडी कुठं पार्क कराल, त्याच्यासोबत काय फाईन लागेल, गाडी उचलून घेऊन जातील, या सर्व तुमच्या गोष्टी एलिमिनेट होऊन जातील. तुम्ही गाडी पार्क करा इथं पार्किंगमध्ये आणि बाहेर रिक्षा असतात ते तुम्हाला पूर्ण फिरून जातील. तुम्ही हवा महल बघा, तुम्ही पाणी महल बघा, जल महल बघा, राजस्थान में तुम्हाला काही शॉपिंग करायचं आहे शॉपिंग करायला देतील. सर्व गोष्टी ते रिक्षामध्ये करून देतील. पण आमच्यासोबत प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला टाईमचं कमी आहे. त्याच्यामुळं आणि अशा काही गोष्टी दाखवायला नेला ते भूत बंगला काय बघायचा. भूत बंगला दाखवायला नेला. तिकडनं शॉपिंगला नेला जिथं ते बांगड्या 108 वर्ष झाली ते डोकऱ्याला जेव्हापासून त्याचा बांगड्यांचा धंदा आहे. राजस्थानचा सगळ्यात जुना काय बोलतात बांगडीवाला तिथं त्याने शॉपिंगला नेला. त्याच्यानंतर असाच एक सेलचं नाव टाकला की राजस्थान सेल फक्त वेनसडे लागते. उद्या दुसरा गिरायक बोलेल त्याला थर्सडे टू थर्सडे लागतं. असंच काही ना काही गोष्टी सांगत होता. आता आम्ही डिसिजन घेतलं आहे देवमाली जायचा कारण की आम्हाला दिवस कमी आहे. म्हणजे आम्हाला घरी जायसाठी निघायचं आहे. आता जेवढा जास्त देवमालीच्या इथे जाता येईल तेवढा जास्त डिस्टन्स कव्हर करायचा आणि त्याच्यानंतर जिथं रूम भेटेल म्हणजे जेवढा डिस्टन्स कव्हर करायचा एखादा हॉटेलमध्ये जेवून घ्यायचा आणि तिथंच आजूबाजूला रूम घेऊन झोपून टाकायचा आणि दुसऱ्या दिवशी देवमालीला दर्शन घेऊन परत पुढे रिटर्नची जर्नी. आता आम्ही आलो आहे रावत मिष्टान
भंडार हा कचोरीसाठी फेमस आहे. माझ्या एका मित्राने मला सांगितलेला की जर राजस्थानला जातस, जयपूरला जातस, तर तू इथं चाट आणि कचोरी नक्की खाऊन जा. याचं दुकान जो आहे ना लय भारी बनवलेलं आहे. तुम्हाला आतमध्ये पण दाखवलं आम्हाला. कसलं मोठं दुकान आहे. ही आहे प्याज कचोरी आणि ही आहे दाल कचोरी आणि यह एक मिनी गेवर. खोल दीजिए उसको. नहीं खाना है इधर ही. इधर खाना है, बढ़िया प्लेट में लगा के और भी होगा दाल कचोरी है. हा आहे मिनी रबडी घेवर आणि इथं आहे प्याज कचोरी आणि डाल कचोरी गरम करण्यासाठी दिलेली. ही डाल कचोरी, ही प्याज कचोरी आणि इथं मिनी घेवर. राजस्थानी घेवर. चारशे 28 किलोमीटर 1:11 झालेलं आहे. लास्ट जिथं कचोरी खाल्यानंतर डायरेक्ट आम्ही परतीच्या रस्त्याला लागलेलो. त्याच्यामध्ये जेवण पण घेतला आणि रूम शोधायचा प्रयत्न केला होता, पण रूम काय भेटले नाही. भरपूर शोधल्यानंतरही फायनली हा एक हॉटेल भेटला आहे. हॉटेल असंच आहे, हायवेवरती जो पहिला भेटला आणि जसा भेटला तसा भेटला असा घेतला. रात्रीचे 1 वाजलेत. एवढा टाईम जो आहे तो असं गावाखेड्यातनं रस्ता शोधत फायनली हायवेवरती पोचलो आहे. हा व्हिडिओ इथंच एंड करतो आहे, कारण की त्याच्यानंतर व्लॉग करण्याची माझी काही इच्छा राहिली नाही, कारण की भरपूर टेन्स सिच्युएशन होता. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय.